आंधळणी झाल्याच्या नंतर जो कण छोटा कुठे ते आपल्याला दिसू लागतो, तो साधारणतः एवढा होईपर्यंत आंबा आपण फवारणी रेग्युलर आपली कीटकनाशकची रेग्युलर घ्यायला पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण देवगड या तालुक्यातील पुरळ या गावात आलेलो आहोत आणि आज आपण हापूस बागेची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते याबद्दलचं संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या गोष्ट व्यवसायाची या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार दादा. नमस्कार. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर दादा, सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव मंदार चंद्रकांत पुजारी, राहणार पुरळ, तालुका देवगड. तर दादा, किती वर्षापासून तुम्ही हापूस आंब्याचं पीक घेताय? मला साधारणतः तसं बघायला गेलात तर 25 ते 30 वर्ष झाली आहेत. आमच्या पप्पांच्या काळापासून आंब्याचा धंदा करतो. आत्ता यापुढे आम्ही सांभाळतोय, मी स्वतः सांभाळतोय. तर याच्यामध्ये हापूस आंब्याच्या कलमाची लागवड तुम्ही कशा पद्धतीने करता? हापूस कलमाची आपण लागवड हे कलम आपण नर्सरीमधून विकत घेतो आणि ते साधारण इथे असं इथे आपण खड्डा मारतो. साधारण झाडाच्या मनाने आपण जे आपण कलम आणलेले आहेत त्याच्या मनाने खड्डा मारून त्यामध्ये आपण ते रोप लावतो. आपण रोप लावल्याच्या नंतर आपण साधारण त्याचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. त्याला शेणखत वगैरे म्हणजे जास्तीत जास्त आपण रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याला सेंद्रिय खतांचा वापर चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. साधारण त्याला 5 ते 6 वर्ष जातात मोठं व्हायला. तोपर्यंत त्याला फवारणी वगैरे करून म्हणजे नवीन जी कोवळी फूट होते पालवी त्याला वगैरे फवारणी करून त्या पालवीला आपण सांभाळायला पाहिजे. त्याला 5 ते 6 वर्ष आपण पाणी वगैरे करून चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. रोपाची लागवड केल्यानंतर याला किती दिवसापर्यंत पाणी घालावं लागतं? नवीन रोपाची लागवड केल्यानंतर साधारण त्याला 5 ते 6 वर्षाचं आपण पाणी व्यवस्थित घालायला पाहिजे. त्याला जे नवीन रोप लावलेलं आहे झाड जे आता नवीन, तर त्याचं संगोपन करण्यासाठी आपण ते 5 ते 6 वर्ष त्याला जी काय नवीन जी पालवी येते त्याच्यावरचा किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी आपण कीटकनाशकांची फवारणी करतो. तर या झाडांना तुम्ही खतपाणी केव्हा घालता? या झाडांना खतपाणी आम्ही साधारण जून ते ऑगस्ट या पिरियडमध्ये घालतो. ओके, म्हणजे जून पासून स्टार्ट करता तुम्ही? हां. याला मोहर केव्हापासून यायला सुरुवात होते? आंब्याच्या झाडांना मोहर हा साधारणतः नोव्हेंबर पासून यायला सुरुवात होतो. नोव्हेंबर ते डिसेंबर आणि लास्ट जानेवारी हे त्याचे 3 पिरियड आहेत. साधारण मोहर येण्याचा कालावधी आपण तुम्हाला सांगितलंच की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 पिरियड आहेत. तसं की आता साधारण तुम्ही बघितलं की समुद्र सपाटीपासून जी झाडं खूप जवळ आहेत समुद्र सपाटीपासून त्यांना मोहर लवकर यायला सुरुवात होते. साधारण ते नोव्हेंबरच्या आतमध्ये पण त्यांची झाडांची फूट येते, मोहर त्यांना यायला सुरुवात होते. त्या मोहराचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल की मोहराच्या वर आपण कीटकनाशक किंवा बुरशीनाशक म्हणजे बाहेरून जो काय होणार आहे किंवा खार म्हणून काळा प्रकार जो म्हणजे तुडतुड्याचा प्रकार आहे तो रोखण्यासाठी आपण त्याच्यावर योग्य ती आपण फवारणी केली पाहिजे. आपण साधारणतः पाहायला गेलो तर आपण जो हिवाळ्याचा कालावधी आहे जसं की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या पिरियडला कशी थोडी थंडी असते, तर ते जे थंडी आहे ते आपले कलम म्हणजे आंब्याचे कलम जे आहे त्याला मोहर यायला ते वातावरण पोषक असतं. त्याच्यानंतर की जसं आपण जानेवारी सोडला की त्याच्यानंतर थंडी जशी हळू कमी व्हायला लागते, जशी उष्णता वाढते तसं आंब्याला मोहर यायचा थांबून जातो. तर याच्यामध्ये मोहर टिकवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता? मोहर टिकवण्यासाठी तसं तुम्ही बघायला गेलं तर कीटकनाशक, बुरशीनाशक वगैरे असे जे म्हणजे जो किडींचा वगैरे प्रादुर्भाव त्याच्यावर होणार आहे तो रोखण्यासाठी आपण वेळच्या वेळी फवारणी घ्यायला पाहिजे. साधारणतः आम्ही तसं बघायला गेलं तर आमची 10 ते 12 दिवसांनी एक फवारणी होते. फवारणी झाल्याच्या नंतर जो मोहर सुकलेला असतो तो आपण हंदळणी करायचा. म्हणजे कुठेतरी आपलं जे फळ जे सेटिंग झालेलं असतं फुलातनं बाहेर पडलेलं ते साफ करायचं. कण चांगल्या प्रकारे दिसला पाहिजे. हंदळणी झाल्याच्या नंतर जो कण छोटा कुठे ते आपल्याला दिसू लागतो तो साधारणतः एवढा होईपर्यंत आंबा आपण फवारणी रेग्युलर आपली कीटकनाशकची रेग्युलर घ्यायला पाहिजे. तर साधारणतः मोहरातून जेव्हा कण बाहेर पडतो तर तो मोठा होईपर्यंत किती कालावधी लागतो? तसं बघायला गेलात तर साधारणतः त्याला 70 ते 80 दिवसांचा कालावधी लागतो. म्हणजे मोहरातून आंबा बाहेर पडला छोटा कण की त्याला 70 ते 80 दिवसांचा कालावधी लागतो. आणि जर तुम्ही कातळ कप्याचा असं बघायला गेला म्हणजे सपाटीपासून जो बाग वगैरे कलमाची झाडं जवळ आहेत तो आंबा लवकर तयार होतो. म्हणजे जेवढी गरमी जशी हीट वाढते तसा आंबा लवकर तयार होतो. साधारणतः आपण बघायला गेलं तर 70 ते 80 दिवसांनी तो आंबा तयार होतो.
तयार झाल्याच्या नंतर आपण जी आपल्याकडे घळ म्हणजे आंबाची तोडणी करण्यासाठी घळाचा वापर केला जातो. साधारण त्याला एक जाळं येतं आणि ब्लेड येतं, लांब काठी येते. म्हणजे उंच झाडावरनं वगैरे तुम्ही तसं बघायला गेला तर वरती चढून पण ते काढावं लागतात. जी आपल्याला ही जी काही मोठी झाडं दिसत आहेत त्या मोठ्या झाडांवरून वरती जो मजूर जो आहे तो वरती चढून आंबा काढणी करावी लागते. आणि साधारणतः जो आंबा तोडणी करणार आहे तो आंबा इथून कट झाला पाहिजे. हा जर देठ मोडला तर आंब्याला पूर्ण चिक पसरून की नाही पूर्ण डाग पडतात आंब्यावर. त्याच्यामुळे आंबाची तोडणी आहे ती इथूनच व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आंब्याला सांभाळायला पाहिजे. जर त्या आंब्याला डाग पडले तर कसं त्या आंब्याची व्हॅल्यू थोडी कमी होते. आपण जर मार्केटमध्ये विकायला गेलो तर म्हणजे त्याला तेवढा म्हणण्यासारखा भाव येत नाही. आता हे कसं लोकांना काय की तो फळ आतून चांगलं असतं, ते फक्त त्याला बाहेरून डाग असल्यामुळे लोक घेताना विचार करतात. काढणीनंतर हा आंबा किती दिवसात पिकतो? काढणीनंतर आम्ही आंबे काढणी केली बागेमध्ये की आम्ही घरी आणून ते म्हणजे त्या आंब्याचं प्रत्येक आंब्याचं वजन करतो. म्हणजे ग्रेडिंगवर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं साईजवर काढून मग तो आम्ही गवतात अडीमध्ये घालतो. गवताच्या अडीमध्ये भाती गवताच्या अडीमध्ये घातलं की साधारणतः त्याला 8 ते 9 दिवस जातात पिकायला, साधारण कलर फिरायला. तो 8 ते 9 दिवस आंबा पिकल्याच्या नंतर आम्ही तो मार्केटमध्ये, म्हणजे आम्ही आता मार्केट वगैरे काही करत नाही, आम्ही स्वतः स्टॉल लावून पुण्यामध्ये विकतो आंबा. तर याच्यामध्ये तुम्ही विक्रीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता? विक्रीचं व्यवस्थापन आम्ही अशा प्रकारे करतो की आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही 8 ते 10 दिवस त्याला अडीमध्ये पिकायला जातो आंबा. तो आंबा पिकल्याच्या नंतर की नाही आम्ही तो टेम्पोमधून पुण्याला घेऊन जातो. आमचे पुण्याला प्रायव्हेट स्टॉल असतात. म्हणजे आम्ही थेट शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारे आंबा विकतो. त्याच्यामध्ये की आमचाही फायदा होतो आणि समोरच्या ग्राहकांचाही फायदा होतो. मध्ये कोण दलाल नसल्यामुळे ग्राहकाचाही फायदा होतो आणि आमचाही फायदा होतो. आणि ग्राहकाचा फायदा अशा प्रकारे होतो की त्याला प्रॉपर जो आमचा देवगडचा हापूस आहे तोच त्याला खायला मिळतो. तर आता आपण मार्केटमध्येही बघितलं तर ग्राहकांची फसवणूक होते. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर देवगडच्या हापूसच्या नावाने कर्नाटकी हापूस विकला जातो. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही बरोबर बोलात. आता आमच्याकडून जे ग्राहक जे आंबे वगैरे घेत आहेत तेही आम्हाला सांगतात की आमच्याकडे म्हणजे कर्नाटकी हापूस आमच्या गल्लीत एवढ्या भावाने भेटतो, त्या भावाने भेटतो. कर्नाटकी हापूस कसा ओळखायचा की कर्नाटकी हापूस आंबा जो आपल्या आमच्या देवगडचा जो हापूस आहे तो दिसायला सेमच असतो. आमच्या हापूसची जी देवगडच्या हापूसची जी साल आहे वरची साल ती पातळ असते आणि कट केल्यानंतर तो आतून पूर्ण केशर व तुम्हाला रसाळ आणि गोड खायला मिळतो. जसं की कर्नाटकचा तुम्ही विचार केला तर तो कट केल्यानंतर त्याची साल जाड असते, कट केल्यानंतर तो आतून पिवळा असतो आणि थोडा खायला वगैरे आंबट गोड असं त्याचंही असतं. आमच्या देवगड हापूस आंब्याला GI मानांकन म्हणजे GI जो टॅग आहे तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. भारत सरकारकडून आम्हाला सर्व शेतकरी बांधवांना देवगड तालुक्यातील GI मानांकन सर्टिफिकेट दिलेलं आहे. GI टॅग म्हणजे काय, तर GI टॅग म्हणजे भौगोलिक मानांकन. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात एखादी विशिष्ट गोष्ट तयार होते, त्या वस्तूंचा इतर बनावट वस्तूंपासून संरक्षण होण्यासाठी हा भारत सरकारद्वारा दिला जातो. थोडक्यात काय, तर देवगड हापूस म्हणून इतर आंबे विकता येणार नाही. या वर्षीपासून असं बघायला गेलं तर आम्ही सर्व देवगड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव एकत्र होऊन की आपण जी देवगड संस्था आहे त्यांनी एक टॅग निर्माण करणार आहे. त्याच्यावर की जो टॅग येणार त्याच्यावर थोडं स्कॅन येणार, तो तुम्ही आंबा घेतल्याच्या नंतर स्कॅन केलात की सर्व तुम्हाला शेतकऱ्याची डिटेल येणार, आंबा कुठून आहे, कोण शेतकरी आहे, सर्व ही डिटेल येणार. अशा प्रकारे एक उपक्रम नवीन राबवतायत. तर आता आपण बघितलं की तुम्ही पुण्यामध्ये आंबा सप्लाय करता, म्हणजे थेट शेतकरी ते ग्राहकांपर्यंत पोहोचवता. तर पुण्यातील काही लोकांना तुमच्याकडून आंबा खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय कराल? त्यासाठी मी माझा नंबर देतो 8275769435. या नंबरवर तुम्ही कॉल केलात तरी तुम्हाला फक्त कॉल करताना साधारण तुम्हाला ज्या डेटला आंबा पाहिजे त्या डेटच्या अगोदर 4 दिवस आधी आम्हाला कळवा, ऑर्डर करा. म्हणजेच ते तुमच्याशी संपर्क करून ते तुमच्याकडून आंबा खरेदी करू शकतात. होय हो नक्कीच. फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही ऑर्डर पोचवू शकतो. फक्त निव्वळ नफा मिळवणे हा आमचा उद्देश नाही, तर ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आंबा, देवगड हापूस आंबा खाता यावा हा आमचा उद्देश आहे. तर धन्यवाद दादा. धन्यवाद. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा YouTube चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.
तर मित्रांनो, या व्हिडिओ मार्फत हापूस आंब्याच्या बागेची काळजी कशा पद्धतीने घ्यायची, म्हणजे त्यांची रोपाची लागवडीपासून तो आंबा तयार होण्यापर्यंत त्याचा कालावधी कसा असतो, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जगप्रसिद्ध देवगड हापूस आंबा खायचा असेल तर मंदार पुजारी या दादाशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून ऑर्डर करून तुम्ही खरेदी करू शकताय. तर यात काय होईल, थेट शेतकरी ते ग्राहक असा आंबा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, जेणेकरून जगप्रसिद्ध अस्सल देवगड हापूस आंब्याची चव तुम्हाला घेता येईल.